हाय फ्रेंड्स, स्टडी हब या यूट्यूब चॅनलवर आज आपलं 6वं लेक्चर. आज आपल्याला टेस्ट क्रमांक 6 पाहायचे आहे. मागच्या काही जेवढ्या टेस्ट सिरीज झाल्या असतील त्या तुम्ही पाहून घ्या आणि त्यांचा सराव करा. नक्कीच तुम्हाला याचा परीक्षेत फायदा होणार. आज आपल्याला असेच काही जे सामान्य ज्ञानचे जी केचे जे काही प्रश्न आहेत महत्त्वाचे ते आपल्याला पाहायचे आहेत. प्रश्न क्रमांक पहिला पहा. प्रश्न पहिला काय आहे की भारतामधील ईस्ट इंडिया कंपनीचा पहिला गव्हर्नर जनरल कोण? तर याचं उत्तर काय येतं की वॉरन हेस्टिंग. आणि पहिला व्हॉइसरॉय जर विचारलं तर त्याचं काय उत्तर येतं लॉर्ड कॅनिंग, पहिला व्हॉइसरॉय. आणि पहिला गव्हर्नर जनरल कोण? वॉरन हेस्टिंग. कधी झाला होता? 1772ला हा गव्हर्नर जनरल झाला होता. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी आहे? तर 31 डिसेंबर 1630ला ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली होती. आणि त्यांची पहिली वकार बघा त्यांची सुरत या ठिकाणी होती. आलं लक्षात? त्याच्यानंतर दुसरा प्रश्न पहा. वास्को द गामा कोणत्या देशाचा होता? पहिला भारतात जो पाऊल ठेवणारा परदेशी व्यक्ती होता तो कोण होता? वास्को द गामा. आणि कधी आला तो? 1498ला त्यानं भारतात प्रवेश केला. 1498ला. तो कोणत्या देशाचा होता? तर पोर्तुगाल देशाचा होता. त्याचं उत्तर येतं ए, पोर्तुगाल देशाचा होता. आणि सर्वात जास्त स्थायिक होणारे जे काही लोक आहेत, इंग्रज, त्याच्यानंतर पोर्तुगाल, फ्रेंच, नेदरलँड यांच्यामध्ये सर्वात जास्त कार्यकाळ जे भारतात राहिले ते कोण होते? पोर्तुगीज. हे कधीपर्यंत होते? पहा, 1498 ते 1498ला ते भारतात आले आणि 1962ला ते भारतातून परत गेले. शेवटचं त्यांचं जे काही क्षेत्र होतं गोवा क्षेत्र, त्या गोवा क्षेत्राला त्यांनी 1961 किंवा 1962ला ते सोडून गेले गोवा. दुसरा प्रश्न पहा. आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर याचं उत्तर काय येतं दयानंद सरस्वती. कुठे केली? तर मुंबई या ठिकाणी 1875ला. 1875ला त्यांनी आर्य समाजाची स्थापना केली. कोण होतं? दयानंद सरस्वती. पर्याय क्रमांक 3. महात्मा ज्योतिराव फुले यांनी काय केलं? सत्यशोधक समाजाची स्थापना केली. कोणत्या? सत्यशोधक समाज. त्यानंतर परमहंस रामकृष्ण परमहंस विवेकानंदांचे गुरु होते. त्याच्यानंतर ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? तर राजाराम मोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. त्यानंतर चौथा प्रश्न पहा. 1857च्या उठावाला कुठून सुरुवात झाली? जो काही 1857चा उठाव झाला तर त्याला कुठून सुरुवात झाली? मेरठ या ठिकाणी सुरुवात झाली. मेरठ. झाशी तुम्हाला माहिती आहे, झाशीच्या राणीने. त्याच्यानंतर दिल्ली तुमचा बहादूर शाह जफर दुसरा. त्याच्यानंतर बख्त खान यांनी नेतृत्व दिल्लीचं केलं होतं. झाशीचं नेतृत्व कोणी केलं? राणी लक्ष्मीबाई यांनी केलं होतं. प्रश्न क्रमांक 5. देशबंधू म्हणून कोणाला ओळखतात? तर 5चं उत्तर काय? बी, चित्तरंजन दास यांना ओळखतात. संविधानाच्या कोणत्या भागात मूलभूत हक्क समाविष्ट आहेत? तर याचं उत्तर काय? 3. तिसऱ्या भागात मूलभूत हक्क समाविष्ट आहेत आणि चौथ्या भागात मूलभूत कर्तव्य समाविष्ट आहेत. 5 केंद्रशासित प्रदेशाच्या केंद्राशी संबंधित आहे. 5 भाग. एकूण किती भाग आहेत? 25 भाग आहेत. एकूण 25 भाग आहेत. संविधानाचे एकूण 25 भागामध्ये विभागणी केलेली आहे. पुढचं बघा 7वा प्रश्न. खालीलपैकी कोणते कलम धनविधिकाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर किती येतं? पर्याय क्रमांक सी, 110. 112 कशाशी संबंधित आहे? तुमचं जे काही अंदाजपत्रक मांडतात, बजेट मांडतात ते कलम 112नुसार मांडतात. आणि 108 काय? तर 108 तुमची संयुक्त बैठक, लोकसभा आणि राज्यसभेची संयुक्त बैठक 108 आहे. प्रश्न क्रमांक 8. राष्ट्रपतीची निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराचे वय किती असावे लागते? तर किती असावे लागते? 8चं उत्तर आहे डी, 35 वर्ष असावे लागते. राज्यसभेत किती लागते? राज्यसभेत जो उमेदवार निवडून जाणार त्याची किती वयोमर्यादा? 30. लोकसभेत 25 आणि ग्रामपंचायत जी आहे तुमची त्याला किती लागतं? 21 लागतं.
स्थानिक स्वराज्य संस्थेला 21 लागतं. नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? तर 9चं उत्तर आहे तर डी, पंतप्रधान असतात. खालीलपैकी कोणत्या औषध आणि नीती आयोगाची स्थापना कधी झाली? तर 1 जानेवारी 2015ला नीती आयोगाची स्थापना झालेली आहे. प्रश्न येऊ शकतो. खालीलपैकी कोणते औषध क्षयरोगासाठी वापरतात? 10चं उत्तर आहे पहा ए, स्ट्रेप्टोमायसिन हे औषध वापरतात. प्रश्न क्रमांक 11. वातावरणात ऑक्सिजन वायूचे प्रमाण किती आहे? तर याचं उत्तर किती येतं? बी, 21% आहे. सर्वात जास्त कुठला वायू आहे? नायट्रोजन वायू. त्याच्यानंतर ऑक्सिजन आणि तिसऱ्या नंबरला कुठला आहे? तर तुमचा अर्गॉन वायू विचारू शकतात. तिसऱ्या क्रमांकाचा तुम्हाला विचारू शकतात. तर कुठला आहे? अर्गॉन वायू. वजन व मापे यांचे जागतिक कार्यालय कोठे आहे? 12वा प्रश्न. डी उत्तर येतं पॅरिस या ठिकाणी आहे. चीनची राजधानी बीजिंग. अमेरिकाची राजधानी तुम्हाला माहिती आहे वॉशिंग्टन DC. कोणत्या जीवनसत्वाच्या अधिक्यामुळे मुलांमध्ये चिडचिडापणा येतो? रागीट होतात मुलं. तर पर्याय क्रमांक ए जीवनसत्व त्यांच्यात ज्या अधिक असेल तर त्यांचा चिडचिडापणा होतो. प्रश्न क्रमांक 14. मनुष्याच्या जन्मपूर्व विकासाचा साधारण कालखंड किती दिवसाचा असतो? तर 10चं उत्तर किती आहे? बी, 280 दिवस. मानवी रक्ताचे एकूण वजन शरीराच्या वजनाच्या सुमारे एवढे टक्के असते. किती टक्के असते? तर साधारणतः ते 8% असते. 8% असते. काही पुस्तकात 9% सुद्धा दिलं आहे, पण सध्या तुम्हाला 9 आणि 8 एकत्र देत नाहीत. एकतर 9 देतील किंवा एकतर 8 देतील. 16वा प्रश्न पहा. बर्फाचे पाण्यात रूपांतर होताना त्याच्या आकारमानात काय बदल होतो? तर 16व्याचं उत्तर आहे काय? ए, आकारमान कमी होते. ज्यावेळी बर्फाचे पाण्यात रूपांतर होते आणि ज्यावेळी पाण्यातून बर्फात रूपांतर त्यावेळी काय होतं की आकारमान वाढते. पाण्यातून बर्फात, पण बर्फातून पाण्यात काय होतं? आकारमान कमी होतं. त्यामुळे उत्तर त्याचं काय येणार? ए येणार. लक्षात ठेवा. भारतात सर्वात लांब रेल्वेमार्ग कोणता आहे? आता या ठिकाणी जम्मू तावी नाही तर कन्याकुमारी ते दिब्रुगड कुठं आहे? तर आसाममध्ये आहे. हा सर्वात मोठा रेल्वे मार्ग आहे भारतातील. आणि त्या ठिकाणी कोणती रेल्वे धावते? तर शताब्दी एक्सप्रेस धावत नाही तर मित्रांनो विवेक एक्सप्रेस धावते. लक्षात. प्रश्न क्रमांक 17. परत एकदा लक्षात ठेवा. भारतातील सर्वात मोठा रेल्वे मार्ग कोणता आहे? कन्याकुमारी ते दिब्रुगड हा सर्वात मोठा भारतातील रेल्वे मार्ग आहे आणि यावर कोणती रेल्वे धावते? विवेक एक्सप्रेस तिचं नाव आहे. प्रश्न क्रमांक 18. बॉम्बे हा कशाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? तर त्याचा येणार ऑप्शन किती? 3, खनिज वायू. भारतातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून कोणास ओळखले जाते? तर याचं उत्तर येतं 19व्याचं किती येतं? डी, सिंधुदुर्ग. हा महाराष्ट्रातील जिल्हा आहे. लक्षात ठेवा. सर्वात दक्षिणेकडचा जिल्हा सिंधुदुर्ग आणि या जिल्ह्यात भारतातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून या जिल्ह्याला ओळखलं जातं. महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा सागर किनारा लाभला आहे? तर 20व्याचं उत्तर किती आहे? बी, 720. सर्वात जास्त कुठल्या राज्याला लागला आहे? गुजरात. आणि महाराष्ट्र कितव्या क्रमांकाला आहे? 4थ्या क्रमांकाला आहे. 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. 2 महत्त्वाची बंदरे आहेत कोणकोणती? मुंबई आणि JNPT ही 2 महत्त्वाची पश्चिम किनाऱ्यावर मुख्य बंदरे आहेत. लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 21. भारताचा रेल्वे जोडणीमध्ये कितवा क्रमांक आहे? तर रेल्वे जोडणी म्हणजे रेल्वे नेटवर्कमध्ये. तर 21व्याचं उत्तर येतं डी, 4था क्रमांक आहे. प्रश्न क्रमांक 22. कार्बनचे शुद्ध रूप कोणते? तर ए, हिरा हे शुद्ध रूप आहे कार्बनचे. लक्षात ठेवा. कोळशाचे किती प्रकार आहेत? 4 मुख्य प्रकार आहेत. कोणकोणते? अँथ्रासाइट, बिटुमिनस, लिग्नाइट आणि पीठ. हे कोळशाचे मुख्य 4 प्रकार आहेत. अँथ्रासाइट, बिट्युमिनस, लिग्नाइट आणि पीठ. लक्षात ठेवा. फायकॉलॉजी कशाचा अभ्यास केला जातो?
फायकॉलॉजीमध्ये कशाचा केला जातो? 23व्याचा कवकाचा, शेवाळाचा. आणि कवकाचा कशामध्ये केला जातो? तर मायकॉलॉजीमध्ये कवक आणि फायकॉलॉजीमध्ये शेवाळाचा अभ्यास केला जातो. जीवाणूचा शोध कोणी लावला? लिव्हेनहॉक याने लावला, लक्षात ठेवा. मानवाच्या हृदयाला किती कप्पे असतात? 24व्याचं उत्तर द्यायचं आहे. तर 4 कप्पे असतात मानवाच्या हृदयाला. पक्ष्यांच्या किती असतात? 2 असतात. माशाच्या किती असतात? तर 2 असतात, लक्षात ठेवा. त्याच्यानं मगरीला असतात किती? 4 असतात. उभयचर जे प्राणी आहेत मित्रांनो, त्यांच्या हृदयाला किती कप्पे असतात? 3 असतात. जे काही उभयचर आहे, पण मगरसुद्धा उभयचर आहे, पण मगर त्याला अपवाद आहे. मगरीच्या हृदयाला किती कप्पे असतात? 4 कप्पे असतात. सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर कोणते? 25व्याचं उत्तर आहे सी, धूपगड. उंची किती आहे? 1350 मीटर. स्तंभाची उंची किती आहे? जे नंदुरबारमध्ये आहे त्याची 1325. त्यामुळं सातपुडातील सर्वात उंच शिखर कोणते ना? धूपगड येणार, लक्षात ठेवा. आता मित्रांनो, तुम्ही एक मिस्टेक जी आहे ती क्लिअर करून घ्या. आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे? 24व्या प्रश्नाचं पक्षी आणि मासे या दोन्हींच्या हृदयाला किती कप्पे असतात हे तुम्हाला पाहायचं आहे. तुम्ही एकदा ते पाहून घ्या, म्हणजे तुमची जे काही भाग असेल तुमचा क्लिअर होऊन जाईल. लास्टचा प्रश्न आपण पाहिला की सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर धूपगड. आता कळसुबाई सह्याद्रीमधील उत्तर सह्याद्री जो काही आपला आहे त्यामधील सर्वात उंच शिखर, त्याची उंची किती आहे? 1646 उंची त्याची आहे. आणि उत्तर सह्याद्रीमधील सर्वात उंच शिखर महाराष्ट्रातील आहे. सह्याद्रीतील सर्वात उंच शिखर जर विचारलं तर ते कोणतं येतं? अन्नाईमुडी, लक्षात ठेवा. कोणतं? अन्नाईमुडी. सह्याद्रीमधील सर्वात उंच शिखर अन्नाईमुडी. वैराट कुठे येतं? तर वैराट हे तुमचं अमरावतीमध्ये येतं. मेळघाट जो काही आहे भाग, तर त्या ठिकाणी वैराट शिखर येतं. हे सुद्धा महाराष्ट्रातील महत्त्वाचं शिखर आहे. अशा प्रकारे आजची आपली जी काही टेस्ट क्रमांक 6 आहे ते आपली कव्हर झालेले आहे. मागच्या जर टेस्ट पाहिल्या नसतील तर त्या पाहून घ्या. चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि अशाच प्रकारे आपण टेस्ट घेणार आहोत. जर तुम्हाला PDF पाहिजे असेल तर तुम्ही स्टडी हब जो आमचा टेलिग्राम चॅनेल आहे त्याला तुम्ही जॉईन करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंकसुद्धा दिलेली आहे. टेलिग्राम जाऊन आमचं म्हाडा चॅनेलसुद्धा तुम्ही जॉईन करा. थँक्यू.